नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. शक्तीपीठ महामार्ग करायचाच घाट काही लोकांनी घातलेला आहे. मी असं ऐकलंय की आज मुंबईमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनासाठी काही बैठकी आयोजित केलेल्या आहेत. खरं तर शक्तीपीठ महामार्गाला केवळ शेतकऱ्यांचाच विरोध नाही, शेतकऱ्यांचा तर आहेच आहे, तो काही आम्ही मागे घेणार नाही, परंतु सर्वसामान्य लोकांचा सुद्धा या महामार्गाला विरोध आहे. विशेषतः कोल्हापूर नगरीतल्या लोकांचा विरोध आहे. त्याचं कारण कोल्हापूरला महापुराच्या खाईत लोटणारा हा शक्तीपीठ महामार्ग आहे. पट्टण कोडोली ते माणगाव जोडणारा जो पंचगंगेवरचा पूल आहे, दोन्ही बाजूने 3-3 किलोमीटरचा भराव पडणार आहे. आणि या भरावामुळं कोल्हापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महापुराचं पाणी शिरणार आहे. 2019 साली जेव्हा पाण्याची पातळी 53 फुटापर्यंत गेलेली होती, त्यावेळी व्हेनस कॉर्नर बंद झालेला होता आणि 56.3 इंचावर गेल्यानंतर कलेक्टर ऑफिसमध्ये जवळजवळ 4 फूट पाणी आलेलं होतं. आणि हा पूल जर का झाला तर या पुलामुळे जवळपास ही पाण्याची पातळी 60 ते 61 फुटापर्यंत जाणार आहे. आणि मग कोल्हापुरातल्या सर्वसामान्य लोकांना, मग ते व्यापारी असतील, गोरगरीब असतील, सगळं भांडी कुंडी घेऊन 15 दिवस, महिनाभर गाव सोडावं लागणार आहे. हे कशासाठी? काही मुठभर लोकांच्या अट्टहासासाठी, काही मुठभर लोकांना या शक्तीपीठातून पैसा मिळवायचा आहे, म्हणून कोल्हापूरचा का बळी द्यायचा? आणि म्हणून या सगळ्यांना सुबुद्धी महालक्ष्मीला द्यावी म्हणून या ठिकाणी आम्ही आराधना करायला आलेलो आहे. आणि या संकटातून आम्हाला वाचो म्हणून महालक्ष्मीला साकडं घालायला आलेलो आहोत. कोल्हापूरचे 2 आमदार या समर्थनात आहे शक्तीपीठच्या. आता त्यांना मत ही कोल्हापूर शहरातल्या लोकांनी दिलेली आहेत, ही त्यांनी विसरू नये. जर कदाचित शक्तीपीठ महामार्ग झाला या सगळ्यांच्या दडपशाहीमुळं आणि कोल्हापूरला जर का महापुराला सामोरं जावं लागलं तर त्याला हे दोघे जबाबदार असतील, हे त्यांनी लक्षात ठेवावं.